IVF म्हणजे फक्त इंजेक्शन नाही, तर तो आशेचा प्रवास आहे. चला तर मग जाणून घेऊया IVFचे स्टेप्स. तर पहिली स्टेप आहे ओव्हेरियन स्टिम्युलेशन. युजुअली जेव्हा नॅचरल सायकल आपण ट्राय करतो, तेव्हा फक्त 1 किंवा 2 अंडी मोठी होतात. IVFमध्ये आपल्याला मॅक्सिमम अंडी मोठी करून रिट्रीव्ह करायची असतात. त्यामुळे आपण पिरियडच्या 3ऱ्या किंवा 4थ्या दिवशीपासून इंजेक्शन सुरू करतो. ते इंजेक्शन साधारणतः 8 ते 10 दिवस दिल्या जातात, ज्याच्याने मॅक्सिमम एग्सची साईज वाढेल. दुसरी स्टेप म्हणजे ओसाइट रिट्रीव्हल. जेव्हा एग्स मॅच्युअर होतात, म्हणजे त्यांची साईज मोर दॅन 16 to 17 mm होते, तेव्हा एग्स रिट्रीव्ह केल्या जातात. ही प्रोसिजर ॲनेस्थेशियामध्ये ऑपरेशन थिएटरमध्ये केली जाते. तिसरी स्टेप म्हणजे फर्टिलायझेशन इन लॅब. एग रिट्रीव्ह झाल्यानंतर एगमध्ये शुक्राणू इंजेक्ट केल्या जातात आणि एग आणि शुक्राणू मिळून एम्ब्रियोज तयार केले जातात. चौथी स्टेप म्हणजे एम्ब्रियो ट्रान्सफर. यामध्ये फक्त गर्भाशयाच्या लायनिंगला आपण प्रिपेअर करतो आणि जेव्हा एंडोमेट्रियमची साईज मोर दॅन 7 to 9 mm होते, तेव्हा जे एम्ब्रियोज तयार आहेत त्यातला 1 किंवा 2 एम्ब्रियो टाकले जातात. आणि शेवटची स्टेप म्हणजे प्रेग्नन्सी टेस्ट. एम्ब्रियो ट्रान्सफरच्या 15 दिवसानंतर प्रेग्नन्सी कन्फर्मेशनसाठी टेस्ट केली जाते. रील आवडल्यास लाईक करा व आम्हाला फॉलो करा.